जे आपण पाहिलं तर आपल्यासोबत आता संध्या पानसकर आहेत, ज्या चैत्यभूमी या ठिकाणी त्या उपस्थित होत्यात आणि त्या संदर्भातला आपला संपूर्ण किस्सा आहे तो विचारणार आहे। मॅडम, नक्की काय झालेलं होतं त्या ठिकाणी? तुम्ही किती वाजता पोहोचलेला होता आणि पोलिसांसंदर्भात तुमच्यासोबत काय झालेलं होतं? आम्ही 4 वाजताचं आंदोलन होतं आज आणि आम्ही एक 4ला 5 किंवा 10 मिनिटं कमी होते तेव्हा पोहोचलो आणि लक्षात आलं की जिथे चैत्यभूमीला ज्या प्लेसवर ज्या ठिकाणी होणार होतं आंदोलन तिकडे बॅरिकेड्स लावलेत भरपूर आणि प्रचंड पोलीस ताफा, म्हणजे 100च्या आसपास तरी कमीत कमी असतील आणि कळत नव्हतं काय चाललंय। म्हणजे जी पण विद्यार्थी तिथे उभे होते त्यांना हाकललं जात होतं, सैरा वैरा लोक धावत होती आणि कोणालाही ते पकडत होते, म्हणजे कळत होतं की हे आंदोलन करते नाहीये, त्यांनाही पकडलं जात होतं। मला समजायला थोडा वेळ लागला की हे नक्की काय चाललंय। म्हणजे आपले जे ॲक्टिव्हिस्ट मित्र आहेत ते दिसत नाही आहेत, सिनियर लोक दिसत नाही आहेत, ओळखीचे पत्रकार जे नेहमीचे ते कोणी दिसत नाही आहेत। तर मी थांबून अंदाज घेते की तिकडे काय चाललंय। मी फोनाफोनी करते की बाबा कुठे आहेत बाकीचे लोक, कोण पोचलंय किंवा डिटेन झाले का कोणी। हे सगळं चालू असताना मला सांगितलं, म्हणजे आधी तर तिकडून बऱ्याच लोकांना हाकलून या पलीकडे आणलं, म्हणजे चैत्यभूमी समोर आहे आणि इकडे कोटक बँक आहे, तिकडे सगळे पळून आले। आधी आम्ही तिथेच थांबलो फुटपाथवर, मी, माझा 11 वर्षाचा मुलगा अनाहत, माझे पार्टनर संदेश, आम्ही तिकडेच थांबलो आणि फोन करतो आम्ही काय करूया। त्याच्यानंतर एक पोलीस आला आणि मॅडम तिकडे जाऊन उभं राहा। म्हटलं सर आय एम ओके हिअर। नाही नाही मॅडम प्लीज तिकडे जा। तो हे बोलत असताना दुसरा सिनियर आला, तो म्हणे की मॅडम प्लीज जा ना तिकडे। म्हटलं सर का जायचं, मी फोनवर बोलते, माझ्या बच्चू सोबत उभी आहे, का जायचं ते सांगा ना तुम्ही। ठीक आहे ज्यांना तुम्ही हकलताय ते ठीक आहे पण मी नाही जाणार। नाही मग त्यांना गाडीत बसवा। तर मी म्हटलं गाडीत का बसवणार, मॅडम तुमच्या प्रोटेक्शनसाठी बोलतोय। आणि मग मी भडकले। मी म्हटलं प्रोटेक्शन कोणाला हवं आहे? आम्ही आज इतकी वर्ष मुंबईत राहतोय, आम्हाला प्रोटेक्शनची कधीच गरज लागली नाही। जेव्हा गरज असते आम्ही येतो, तेव्हा व्यवस्थित आम्हाला पोलिसांचा सहयोग मिळतो, सगळं होतं। आज आम्हाला प्रोटेक्शन जे आहे ना ते पोलिसांच्या प्रोटेक्शनची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, पण आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे ते पंतप्रधानाकडून, आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे ते मुख्यमंत्र्याकडून आणि शिक्षा मंत्र्याकडून। तर काय झालं, तुम्हाला ओढण्यात देखील आलेलं ते संपूर्ण ते सांगितलं की आम्ही ना की घोषणा दिल्यात, आम्ही ना गाणी म्हटली आहेत, आम्ही निदर्शन सुरूच केलं नाहीये, तर तुम्ही का उचलताय आम्हाला? तर त्यांचं म्हणणं काहीच नाही। प्रेमाने मागून एक लेडी पोलीस आली, तिने माझ्या कमरेला विळखा घातला, एकीने इकडून पकडलं, एकीने इकडून बच्चूला खांद्यावर हात ठेवला। मी म्हटलं मला डिटेन नाही व्हायचंय, माझं पोरगं सोबत आहे, मला नाही व्हायचंय डिटेन आणि आम्ही काहीच करत नाही आहोत, आम्ही उभे आहोत। तर ते जबरदस्ती न्यायला लागले। मग मी आवाज केला तर सगळे मीडियाचे लोक आले तिकडे आणि आम्हाला ते जबरदस्ती गाडीत घेऊन गेले। कुठे घेऊन जाण्यात आलं, किती वेळ थांबवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये काय? नाही, आम्हाला आधी सांगितलंच नाही कुठे नेणार आहेत। मी त्यांना विचारलं, म्हटलं बच्चू सोबत आहे, त्याचे बाबा फोन करतात आणि तो घाबरलाय, तो प्रचंड रडत होता घाबरून आणि त्याच्या बाबाला ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यामुळे तो खूप घाबरला, त्याला लागलं सुद्धा, ओठातून रक्त आलं त्याच्या, इतकं त्याला फरफटलं। तर त्याच्यामुळे त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला नेतोय। हे पहिल्यांदा झालंय आमच्या आंदोलनाच्या या हिस्ट्रीमध्ये की सांगितलं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला येतो आणि खूप वेळ गाडी चालू होती आणि ते बंद गाडीमध्ये कळत नाही रस्ता। मग मी थोड्या वेळाने, आणि माझ्यासोबत ज्या मुली होत्या, 4 मुली होत्या, ज्या यंग मुली होत्या, पहिल्यांदाच आलेल्या आंदोलनाला, तर आम्हाला सांगितलं नाही आम्ही आता तुम्हाला वरळीला नेतोय, वरळी पोलीस स्टेशनला। म्हटलं सर तिकडे का, नेहमी तर लोकल पोलीस स्टेशनला नेतात ना। नाही मॅडम, आणि आम्हाला खूप वेळ फिरवलं, म्हणजे दादरहून वरळीला जायला अर्धा तास नाही लागत, अर्धा तास आम्ही फिरत होतो आणि 4:30 वाजता वरळी पोलीस स्टेशनला गेलो। तिथे पोचल्यावर सिनियर साहेब होते, त्यांनी विचारलं बच्चूला कशाला आणलं? म्हटलं सर मी बोलले तरी तुमच्या माणसांनी आम्हाला घेतलं, आम्हाला वर नेऊन बसवलं 2nd फ्लोअरला, फोन आम्हाला ताब्यात द्यायला सांगितलं। मी म्हटलं देणार नाही, कारण बच्चू सोबत आहे, लोक आमची काळजी करतायत, आम्हाला फोन येणार, आम्ही फोन देणार नाही। मग त्यांनी ऐकलं पण सांगितलं व्हिडिओ नाही करायचं। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कॉपरेट केलं, आम्ही बसून राहिलो। 4:30 वाजल्यापासून 6:30 पर्यंत आम्हाला काहीच सांगितलं। आधी म्हणाले 15 मिनिटं बसवणार, मग 1 तासावर गेलं। माझा मुलगा प्रचंड रडत होता, तो थोडा हायपर झालेला, त्याला पाणी वगैरे सोडलं तुम्हाला, कारण महिलांना 7 नंतर थांबवू शकत नाही। आम्हाला 6:30 वाजता मला आणि मुलाला खाली बोलवलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघे जाऊ शकता, आम्हाला वरून ऑर्डर आहे कारण लहान मुलगा आहे। तर मी म्हटलं पण महिला पण आहेत आणि 6:30 वाजलेत, सूर्यास्ताच्या नंतर अलाउड नाही आहे, तर तुम्ही सोडा। नाही म्हणे तुम्ही दोघे जा, आम्ही त्यांना नंतर सोडणार। पण मला ते योग्य वाटलं नाही, मला थोडी कुणकुण लागली, म्हणून आम्हाला 7 वाजता आम्ही त्यांना म्हटलं आता सोडाच, ते तयार नव्हते। मग आम्ही थोडा आवाज केला, मग 7:30 वाजता ते 7:45च्या दरम्यान आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता। हे संपूर्ण प्रकरण पाहता तुमचा जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड केलेला होता, तो संजय राऊतांनी देखील ट्विट केलेला आहे आणि या संदर्भातली माहिती आहे ती देखील त्यांनी घेतलेली। कसं बघता या संपूर्ण तुम्हाला जो पाठिंबा मिळतो त्याचा?
मला असं वाटतं की ही आता अशी वेळ आहे ना की आपण सगळ्यांनी आपले राजकीय पक्ष गट तट हे सगळं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. कारण सोनम वांगचूक सारखा माणूस, एक शास्त्रज्ञ जो कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, त्याने देशासाठी सैन्यासाठी भारतासाठी इतकं केलं आहे, इंटरनॅशनल लेवलची व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती 20 दिवस उपोषणाला बसली आहे कोणासाठी? शिक्षणासाठी. आणि त्याला जर या दडपशाही पद्धतीने उचलून एखाद्या चोराला पण दरोडेखोराला पण असं झाकून नेलं जात नाही, जर हे घडत असेल तर मग आमचं आणि आमच्या मुलांचं भवितव्य काय? तर मला वाटतं यासाठी सगळ्यांनी आपापले पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आणि आता या सरकारला हलवण्याची आणि पळवण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच. परंतु पाहिलं तर आजचं तुमचं आंदोलन आहे ते रोखण्यामध्ये आलं, तुम्हाला डिटेन देखील करण्यात आलं, काही अनेक तुमचे साथीदार आहेत त्यांना घरातून डिटेन करण्यात आलं. पुढचं पाऊल कशा प्रकारे असणार आहे तुम्हाला काही सांगण्यात आलेलं आहे का, किंवा पुढे काही आंदोलन वगैरे पुन्हा होणार आहे का? अजून मला आज एक कळलं, कारण आम्ही जवळजवळ गेली 20-25 वर्ष आंदोलनं करतोय. हे पहिलं आंदोलन होतं जिथे रस्त्यावर उतरण्याआधीच आम्हाला डिटेन केलं गेलं. हे पहिलं आंदोलन होतं जिथे ज्यांचा या आंदोलनाशी संबंध नव्हता, म्हणजे त्यांना माहीत नव्हतं किंवा ते त्यात इन्व्हॉल्व नव्हते. आईस्क्रीम खाणाऱ्या मुली 15-16 वर्षाच्या त्यांना डिटेन केलं. शाळेतून येणारा मुलगा 15-16 वर्षाच्या कॉलेजवरून त्याला डिटेन केलं गेलं. भाजी आणायला जाणारा पुरुष त्याला डिटेन केलं गेलं. तर ही जी दडपशाही आहे, गप्प बसलो तर पुढे आणखीन खूपच धोक्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढची स्ट्रॅटेजी आखावी लागेल, पुढचं आंदोलन छेडावं लागेल. उद्या आझाद मैदानला पुन्हा आंदोलन होणार आहे असं कानावर आलं आहे. आम्ही त्याची माहिती घेतोय आणि होत असेल देशाच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे आता आम्ही खूप लांब तर नाही जाऊ शकत, घर आहे, जॉब आहे, पण जिथे शक्य असेल तिथे जाऊन आपला आवाज बुलंद केलाच पाहिजे असं मला वाटतं. आपण त्यांचे पती आहे त्यांच्याकडे देखील जाऊ. पण सर काय नक्की झालं होतं, तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीट करण्यात आलेलं होतं, तुम्हाला कुठे घेऊन जाण्यात आलं आणि नक्की प्रसंग काय? जसं संध्याने सांगितलं की आम्हाला ते चैत्यभूमीच्या तिकडे पण जाऊ नाही दिलं, सिग्नलच्या अलीकडेच आम्हाला थांबवलं तिथे. आणि सुरुवातीला म्हणजे आम्ही बघितलं की तिथे कार्यकर्ते किंवा लोक कमी होते, पोलिसांची वर्दळ भरपूर होती, पोलिसांच्या गाड्या एवढ्या होत्या की युद्धजन्य परिस्थिती होती, युद्धजन्य. म्हणजे आम्ही विचार करायला लागलो, थोड्या वेळ एकमेकांशी बोलायला लागलो, म्हटलं हे महाराष्ट्राची दिल्ली करू पाहतायत का, अशी अवस्था झाली होती. आणि जसं हिने आवाज केला, सगळ्यांना असे हकलत होते अगदी तुच्छतेनं. म्हणजे जे प्रोटेस्ट करायला आलेले आहेत ते कोणी हातात तलवार घेऊन आलेत, काय हत्यारं घेऊन आलेत, बंदूक, कोण आलेत कोण? आम्ही काय कुठले जे प्रोटेस्ट करायला येणाऱ्या लोकांच्या हातात तलवारी त्रिशूले दिल्या नाहीत, हिंदू मुस्लिम करायला या म्हणून. शिक्षणासाठी आलेले ते आवाज करायला, आणि त्यांना क्रिमिनल सारखे ट्रीट करतात हे पोलीस. आणि ते बघून आम्ही आवाज झालो, आम्ही ब्लँक झालो. म्हटलं काय करायचं, काय बोलायचं सुचलंच नाही. जेव्हा हिचा बांध फुटला त्याच्यानंतर सगळे न्यूज आणि सगळे आले आणि तिला सगळे पकडायला लागले वगैरे. तर मी त्यांना म्हटलं तिला हात लावायचं नाही. मग ते एक सिनियर होते, मला त्यांचं नाव नाही माहिती, मी नाव वाचण्याचा प्रयत्न केला, त्यांना कळलं की मी त्यांचं नाव वाचल्यानंतर त्यांनी ती नेमप्लेट काढली त्यांची. तर त्यांनी मला धरलं, ओढलं आणि अक्षरशः असं ओढलं की त्यांना कदाचित मी झेपत नव्हतो, त्याच्यामुळे त्यांनी कुस्ती खेळतात तसे मला ते अगदी ओढत ताणत कोंडून मला गाडीत भरलं त्यांनी. माझं घड्याळ तुटलं, हे असं हे थोडं दिसत असेल इथे, त्यावेळेला भरपूर रक्त येत होतं ते, आणि आतमध्ये भरलं. आणि त्याच्यानंतर आम्ही, आणि असं नाही की पर्सनल दुश्मनी कशी असते, ते सिनियर कोण आहेत मला माहीत नाही, पण तुम्ही ते बघा, फाइंड आउट करा. पर्सनल दुश्मनी कशी असते त्या पद्धतीने तो माणूस मला धरून ओढून ताणून मला हे करत होता, बकोटी धरून घेऊन जात होता. हे काय प्रकार आहे? आम्ही कोण आतंकवादी आहोत का? आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? मला हेच कळत नव्हतं की तुम्ही कोणासाठी आणि कशासाठी करताय. तर जेव्हा आम्हाला गाडीत बसवलं गेलं, मग काही 2-4 लहान मुलं वगैरे होती, एक 17-18 वर्षाची, ते मला एकदम असे, सर आप प्रोटेस्ट के लिए आए हो? हाँ, हम लोग तो नहीं आए थे, काम पे जा रहे थे सर, हमको पकड़ लिया यहाँ पर. बाप रे. आणि दुसरा तो म्हणतो मला काहीच माहीत नाही, मी जॉबला जातोय, इथून रस्त्याने जात होतो, सगळं काय चाललंय बघत होतं, डायरेक्ट आतमध्ये भरलं. म्हणजे जो सापडेल रस्त्यावर, तुम्ही जरी उभे असतात ना सर, आता तुम्ही न्यूजवाले आहात, तुम्ही उभे असतात ना, तुमच्या हातात माईक नसताना तुम्हाला आत टाकलं असतं सरळ सरळ. अशी अवस्था. सगळा प्रकार हा अतिशय गंभीर आहे. ह्या पुढची परिस्थिती कशा पद्धतीने असणार आहे, काय नक्की तुम्ही एक्सेप्ट करता? कारण आजचं आंदोलन आहे ते होऊन गेलं नाही, आधीच धरपकड आहे ती सुरू करण्यात आली. कशा प्रकारे दबाव वाढतोय तुम्हाला, नक्की काय वाटतंय, पुढे काय होणार? बघा, कालच शिवसेनेनं केला आणि अगदी यशस्वी त्यांनी आंदोलन केलं ते, आणि आज आमचं आंदोलन होतं. आमचं म्हणण्यापेक्षा देशाचंच आंदोलन होतं, आणि टप्प्यात टप्प्यात प्रत्येकजण आंदोलन करतोय. आम्ही इंग्रजांच्या काळात नव्हतो,
आम्ही मुघलांच्या काळात पण नव्हतो, पण आम्ही मोदीच्या काळात आहोत आणि आम्हाला अभिमान वाटतो की मोदीला टक्कर द्यायला आम्ही उभं राहिलेलो आणि असं गल्लोगल्लीत खेडोपाड्यात लोक आवाज करतायत. तुम्हाला सांगतो, आम्हाला जर डिटेन केलं होतं 100-200 लोक होते, त्यापैकी 90% पोरं ही कॉलेजची होती, जे कॉलेजला जाणारी तरुण होती 16-17 वर्षाची. तुम्ही जाऊन ना जर खोटं बोलत असेल दादर पोलीस स्टेशनला जा आणि तिथे नावांची लिस्ट घ्या आणि त्यांचे वय बघा. सगळे कॉलेजची मुलं होती आणि त्यांना ज्या धरलं ना, एक तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे. ते तरुण म्हटले, सर आमचा याच्याशी काही संबंध नव्हता, यांनी आम्हाला तरी धरलं आहे, यांची दमनशाही आम्ही बघितली, उद्याच्या आझाद मैदानात आम्ही येऊ. हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. नक्कीच आपण पाहिलं ती संपूर्ण परिस्थिती आजची होती, परंतु उद्या पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये अनेक नागरिक, अनेक युथ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी उपस्थित असताना कशा प्रकारे आंदोलन अजून या ठिकाणी आहे ते वेगळं वळण घेतंय किंवा अजून तीव्र होतंय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आजच्या घटनेनंतर हे दोन्ही पानसकर कुटुंबीय आहेत, जे दाम्पत्य आहेत, ते आपल्या TV9 मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण प्रकार काय घडला तो त्यांनी सांगितलेला आहे आणि या प्रकरणानंतर सरकार कुठे जागा होत आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.